गंगाराम आणि त्याच्या साथीला महेश. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली मित्र, त्यानंतर चौकार. धावसंख्येत 5. ओ चेंडूने जास्तीची उंची, लांबी कमी, झेल. धक्का क्रमांक पहिला. गंगाराम बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे आहे शुभम. शुभम आणि शुभमने गंगारामला मात्र रामराम केला आणि त्याला माघारी पाठवला. नवीन बॅटर मैदानामध्ये पिंटू आलेत. धावसंख्या 5. एक गडी बाद. 5 चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून. चेंडू लॉंग लेग मध्ये ट्रॅव्हल होतोय. शतक्षक चेंडूवरती लांबून उडून आला. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण वेगाने. 1 2 3 4 5 क्षेत्रक्षक कव्हरला आले. गिरगाव संघ आपला 8 धावफल करते. गिरगाव संघ आपण या आपला यथोचित मान सन्मान श्री रासाई चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून गिरगाव संघ या आपण गॅप शोधला, जागा बनवली. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, परंतु रेषा ओलांडली. येतोय चौकार. डीजे निलेश. विठ्ठलाचं नामस्मरण. पिंटू. ओहो हो 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 काय अतिशय वेगाने. बॅट आणि बॉलचा ना कुठलाही संपर्क नाही. चेंडू डॉट आला. डॉट चेंडू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. आमचे गुणलेखक मित्र अमोल पानकर यांच्या माध्यमातून चांगलं गुणलेखक आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहणार आहोत. धावसंख्येचा जर विचार केला तर धावपल करते धावा आहेत त्या 12 धावा. एक गडी बाद. 12 गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज सुरेश. स्ट्राईकला बॅटर आहे. जरा वेळेचं कडे लक्ष द्या पंच. एकच धाव. पंच जरा लेगबायची धाव आम्हाला कळवत आहेत. 11:52 झालं. थोडं स्पीडअप घ्या कारण बऱ्याचशा मॅचेस अजूनही करत. सह्याद्री 11 जुंगाई. सह्याद्री 11 जुंगाई आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. शॉर्ट मिडॉनला. एकच धाव. आई पिसाई स्पोर्ट पिशवी वर्सेस सह्याद्री 11 जुगाई. माझा आवाज आपल्यापर्यंत करण्यात येत असेल. आपण दोघांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थांबायचं आहे. एकच धाव. एकेरी दुहेरीने धावफळ हालत्या ठेवतायत. धावसंख्येचा वेग मात्र एकेकीने पुढे चाललाय. धावफळ जाऊन पोहोचलाय 15. एक गडी बाद. 15. गंगाराम बाद झाले. पिंटू धाबा बनवत आहेत. त्याच्या साथीला आहेत महेश. हो 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 लुक शॉट. चेंडू थांबत नाही. चेंडू निघून झालाय. रे शा पार येतोय पिंटूच्या बॅट मधून.
बालुमामा स्पोर्ट मानाचा पाडा मानाचा वाडा हा संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या झाली ती एक गडी बाद तंबूच्या असलेला 23 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या 23. स्ट्राईक आता पिंटूच्या धावसंख्या बनवतोय. आतापर्यंत जर विचार केला तर पिंटूच्या धावा मिलिंदवरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण हल्ला चढवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत 2. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. तिसरीसाठी प्रयत्न करणार का नाही. पिंटूने थांबवलंय महेशला की तू थांब मी बघतो. पिंटूकडे तो रनअप आहे. पिंटूकडे ती ताकद आहे ती क्षमता आहे ते टॅलेंट आहे. पटका सजवलं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एक धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय पाटीलवाडी संघाकडून. मानाचा वाडा हा संघ बॅटिंग करत असताना धावसंख्या जमा करतोय. समोरील संघाला एक सन्मानपूर्वक धावसंख्येकडे वाटचाल करताना हा संघ आपण पाहत आहोत. सह्याद्री 11 जुगाई आणि IPSI स्पोर्ट पिशवी आपण तयारायचंय. हो अगदी अगदी आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग असा खणखणीत असा षटकार निलेश ठोक. काय फटका सजवला होता योगेशने. सलामीवीर महेशने अतिशय सुरेख असा फटका उत्तुंग असा षटकाराने संघाचा धावसलग नक्कीच वेगाने पुढे चालला असेल. अमोल 32 धावा. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना एक गडी बाद 32 धावा. पुन्हा आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जशास तसं उत्तर दिलंय ते मिलिंदनी. महेश बाद. तब्बल तिसऱ्या ओव्हर मध्ये धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 40. अजूनही 6 चेंडू शेवटचे बाकी आहेत. नवीन गोलंदाज नितीन समोर आहे बॅटर पिंटू ज्याने धावा बनवलेत. धावा बनवण्याचं काम तो मैदानामध्ये करतोय. परंतु धनाजीचा जो षटकार आहे तो गगनाला भेदून आलेला षटकार आहे. तो नॉन स्ट्राईकला आहे. परंतु एका चौकाराशी मैदानामध्ये पिंटू खेळतोय. गोलंदाजी मार्क होते शेवटचा आणि अंतिम गोलंदाज निर्णायक ओव्हर घेऊन नितीन.
बघूया पिंटू, पिंटू वर्सेस नितीन, नितीन वर्सेस पिंटू. बॅटने ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, शतरक्षक चेंडूवरती येणार तोपर्यंत एक धाव पूर्ण. आणि धनाजीने थांबवलं पिंटूला की घाई नको आहे, धाव आलेत, आपण दोघेही सांभाळून खेळूया, शिस्तीने खेळूया, कारण क्रिकेट हा खेळ शिस्तीने खेळायचा असतो, आनंद घ्यायचा असतो. हे धनाजीने सांगितलंय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे, मोठे फटके तो मारूही शकतो, त्याची देहबोली सांगते, त्याचं फुटवर्क सांगतंय. गॅप शोधलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, थर्ड स्लिप मध्ये थांबत नाही, येतोय 4 धावांसाठी चौकार आलाय धनाजीच्या बॅटमधून. मी नक्कीच धनाजीचं कौतुक करेल, स्वतःवरती आत्मविश्वास दाखवून स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. एक षटकार, एक चौकार, 45 धावा धावफलकावरती. पुढे सरसण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, अतिशय वेगाने धाव पूर्ण केली, एकच धाव. 46 अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. एका दुसऱ्याचा मोठा फटका आला तर एक धावसंख्या 50च्या आसपास जाऊ शकते. बॅटिंग करणारा टीम मानचा वाडा हा संघ परंतु इथे विकेट माघारी चालले. तिसऱ्या चेंडू, चौथ्या चेंडूवरती यश संपादन करतोय तो नितीन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय प्रेम, 10 नंबरची जर्सी प्रेम मैदानामध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर 46, मला वाटतं दिवसभरामध्ये अमोल आतापर्यंत ही सर्वाधिक जास्त धावसंख्या असू शकते. 49 झाले, ओके, म्हणजे 46 झालेत. सह्याद्री 11 जुगाई आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी दोन्ही संघाचे कर्णधार. आपण कुठेही असाल, आपण याकडे लक्ष द्यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस, म्हणजे आपला टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष वेधतोय मी आपलं. फक्त हलकसं प्लेट केलं म्हणजे दिशा दिली आणि एकच धाव काढली. दुसरी धाव झालीही असते मित्रांनो, परंतु नाही, कारण धनाजीकडे क्षमता आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधून आले, एक षटकाराशी एक चौकाराशी तो खेळतोय. शेवटच्या एक चेंडूवरती जर एखादा षटकार चौकार आला तर धावसंख्या नक्कीच 50च्या पुढे जाईल. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या त्यांच्या नावावर ठेवायची असेल तर मोठा फटका धनाजीला मारावी लागेल. आणि तोही फटका धनाजीच्या बॅटमधून आला, अगदी घणाघाती षटकार. डीजे षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. चला, टॉस साठी मी तुषारजी शिंदे यांना विनंती करतो की सह्याद्री 11 जुगाई आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी या दोन्ही संघांचा टॉस करून घ्या. तुषारजी शिंदे सर, चला आपण टॉस करून घेऊया नेक्स्ट मॅचचा. आलेत का दोन्ही कॅप्टन? आयोजक, दोन्ही कॅप्टन आलेत का? जुगाई आणि पिशवी. आई पिसाई स्पोर्ट पिशवी संघाचे कॅप्टन इथं उपस्थित आहेत. सह्याद्री 11 जुगाई. ठीक आहे.
सुरेशजी मोरे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. चला चला बॅट्समन पाठवा. बॅटिंग करणार व्ही एस स्पोर्ट गेलवडे पाटीलवाडी या संघाला धावा बनवायच्या आहेत त्या 54. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. हॅलो टॉस केला जातोय नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये. 2 बल्लाचे संघामध्ये टॉस होईल. एका बाजूला संघ आहे सह्याद्री 11 तर दुसऱ्या बाजूचा संघ आहे आई पिसाई स्पोर्ट पिशवी. या सर सन्माननीय श्री सुरेशजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकलाय सह्याद्री 11 या संघाने. सर निर्णय प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. कारण आपण वेळ न घालवता तुम्हाला शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानामध्ये. एक मोठ्या लक्ष्याचं पाठलाग करायचं आहे. 4 ओव्हर मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 54 धावा. आणि ह्या 54 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल याच्याकडे आपल्या सर्वांचं लक्ष लागलंय. आलेल्या सर्वच मान्यवरांचं श्री रासाई चषक 2026 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. जाऊया मैदानामध्ये. स्ट्राईकला आहे मिलिंद, नॉन स्ट्राईकला नितीन. गोलंदाजी मारुती गोलंदाज धनाजी. ज्या धनाजीने 4थ्या क्रमांकावरती येऊन धावांचा पाऊस पाडला. 2 षटकार 1 चौकारांमध्ये त्याने धावा बनवल्या 19. तोच धनाजी गोलंदाजी मार्क वरती पॉवर प्लेची पहिली ओव्हर. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू व्हाईट. अवंतर धावेने सुरुवात झाले. बालूमामा स्पोर्ट गेलवडे पाटीलवाडी या संघाची व्हाईट नि सुरुवात झाले. बाईकची एक धाव. व्ही एस स्पोर्ट बॅटिंग करत असताना 2 धावा धावफलकावरती. 54चा पाठलाग करायचा आहे. बालूमामा स्पोर्ट मानसा वाडा हा संघ क्षेत्ररक्षण करताना आपण पाहत आहोत. भलं मोठं लक्ष समोरच्या संघाला दिलंय. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 2च धावा धावफलकावरती. ज्या संघांच्या मॅचेस झालेत त्या संघाने जेवणाचा आनंद घ्यायचा आहे. उशीर आहे त्यांनी जायचं आहे. फक्त सह्याद्री 11 जुगाई आणि आई पिसाई स्पोर्ट्स पिशवी ह्या दोघांनी जायचं नाहीये. आणि VCC बर्की आणि SSK धुमकवाडी आपण लवकर जेवून घ्यायचं आहे कारण नेक्स्ट मॅच तुमची असेल. जेवणाची सुरुवात अर्ध्या तासाने जेवणाला सुरुवात होईल. एक धाव बाईकची पंच आम्हाला कळवत आहेत. धावसंख्येचा विचार केला तर आमचे अमोल पानकर सर कळवत आहेत 5 धावा धावफलकावरती. 54चा पाठलाग करत असताना इथून पुढे धावा बनवायचे त्या 49 धावा बनवायच्या आहेत. 49 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडूला बॅटला हलकीशी एज घेतले. चेंडू मागे निघून चालला. तो म्हणतो कव्हरला शत्रशोक होता पॉइंटला. त्याने चेंडूला अडवलं. एकाच धावेवरती एकेरी दुहेरीने मित्रांनो काम चालणार नाहीये. तुम्हाला ह्या मोठा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 54 धावा बनवत असताना तुम्हाला धावांसाठी धाव करावं लागेल. मोठे फटके खोळावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. धनाजीने जे काम केलं ना ते काम तुम्हाला करावं लागेल.
चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेलबाद, धक्का क्रमांक पहिला. ते ग्रामस्थ असतील, तरुण वर्ग असतील, शेंबवण्याचे सर्व पदाधिकारी असतील, सर्व ह्या मैदानावरती शेंबवणे हा गाव आणि आज 23 वर्षाची परंपरा जपणारी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. धावसंख्येचा विचार केला तर स्थिरावले 7 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा, दुसरी ओव्हर धावसंख्या थांबवले. पहिल्या चेंडूवरती एक लगातार 3 डॉट चेंडू. डॉट चेंडूंची जणू काय एजन्सी, परंतु हा वाईट चेंडू अवंतर धाव. आता मात्र संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला दिसतोय, चाचपटत खेळतोय हा संघ. तो पाटीलवाडी पुन्हा 2 वाईट. पहिला वाईट आला, त्यानंतर दुसरा वाईट, लगातारचे 2 वाईट. पहिले 4 चेंडू चांगले हाताळले होते प्रेमने. पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर 3 लगातारचे डॉट आले. पुन्हा का त्याची दिशा भरकटले याची चौकशी आपण नंतर करूया. 2 वाईट तर आलेत. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय स्वतः गोलंदाज चेंडूवरती. एकच धाव. एकेरी दुहेरीने व्हीएस स्पोर्ट्स आपलं काही चालणार नाही, मोठे फटके मारावं लागेल. अजूनपर्यंत शांत ठेवलं या संघाला, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. बालूमामा स्पोर्ट्सच्या गोलंदाजाने पहिला गोलंदाज यशस्वी ठरला तो धनाजी, दुसरा प्रेम त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्नही वेगाने केला आणि 2 धावा यशस्वी होत आहेत. 2 धावाने संघाचा धावसंख्येचा विचार केला तर मध्ये 12 धावा. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा खर्च केल्या त्या 6. दुसरा गोलंदाज प्रेम 6 धावा म्हणजे 12 धावा खर्च केल्यात. 54चा पाठ.
हॅलो 54चा पाठलाग करत असताना 12 धावा 42 12 बॉल 42. गोलंदाजी मार्गवरती राम आले तिसरे गोलंदाज 12 बॉल 42 ची गरज. चला थोडं फास्ट घ्या मित्रांनो, आमच्याकडे आयोजकांची वारंवार सूचना येते, आम्ही दोन्ही पंचांचं लक्ष वेधतोय. थोडं रनअप घ्या, थोडं फास्ट घ्या. वाईट चेंडू शांत ठेवले दोन्ही बॅटरला, मोठे फटके अजूनही आले नाहीयेत. बॅटिंग करणारी टीम व्हीएस स्पोर्ट्स गेलवडे पाटीलवाडी हा संघ थोडा पिछाडीवरती आहे. पहिला चेंडू वाईट आला, त्यानंतर गोलंदाजाने राम याने चांगली गोलंदाजी केली. मोठ्या फटक्यांचा तर विचारच नाही, एकेरी दुहेरी नाही. मला वाटतं अमोलजी ह्या धावा जमा झालेत. आता मात्र फटका आला, अगदी लांब लचक दूरवरचा षटकार खणखणीत असा. बघा पहिले 2 चेंडू हे रामचे राहिले, परंतु सागरलाही माहिती आहे की शांत बसून चालणार नाहीये. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या 2 ओव्हर ह्या जरी बालूमामा या संघाच्या बाजूने राहिल्या स्पोर्टच्या, तरी पण हा चेंडू आमच्या बाजूने ठेवावा लागेल. पुन्हा ऑन साईडला फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय, झेलची संधी आणि सागरलाही माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक 2 बसलाय डीजे. संघ अडचणीत आहे. दिनेश संघाला सावरेल का, संघाचा तारणहार बनेल का? पॉइंटला कट केलंय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेतच. एका धाव्यावरती समाधान, जास्तीचं काही नाही. एकेरी धावेने काही होणार नाहीये. मोठे फटके मारावे लागतील, हात खोळावे लागतील, आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. परंतु संघ पूर्णपणे पिछाडीवरती आहे. तो व्हीएस स्पोर्ट्स गेलवडे पाटीलवाडी हा संघ. शॉट बेटावला शत्रक्ष होता, तो फंबलिंग झाला. आणि जर पाहिलं ना आपण, हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. हे 4 धावा, 4 धावाच्या साहाय्याने संघाचा धावफलक 24 धावा. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना एक धाव, दुसरीचा प्रयत्न केलाही जात नाही, जास्तीची काय मेहनत करायची नाहीये. एकाच धाव्यावरती समाधान. शेवटचा आणि अंतिम गोलंदाज कोण असेल पाहू आपण. रनांचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 25. 54चा पाठलाग, 25 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 29 धावांची गरज. 6 बॉल 29. चला बघा, रामने 3 मिनिटांमध्ये 1 ओव्हर पूर्ण केली. शेवटचा गोलंदाज, मला वाटतं कमी मिनिटांमध्ये ओव्हर जो गोलंदाज कमी करेल त्याला काय ते प्राइज ठेवलं पाहिजे आयोजकांनी. म्हणजे कसं वेळेचंही बंधन होईल, तेही लवकर ओव्हर कंप्लीट करतील आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला फायदाही होऊ शकतो कदाचित. हा शेवटचा आणि अंतिम गोलंदाज चंद्रकांत. 6 बॉल 29 ची गरज. मोठ्या फटक्यांशिवाय काही नाही मित्रांनो, आक्रमक व्हावं लागेल. करो आणि मरो, आर पार काहीतरी करावं लागेल. शांत बसून चालणारी नाही आहे. संघ संपूर्ण अडचणीमध्ये आहे, तो पाटीलवाडी. आणि अडचणीला सामोरं जावं लागेल, ह्याला संकटातून बाहेर काढावं लागेल संघाला. फटका तर सजवलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडूवरती येत आहेत. विकेट. रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या एकाच धावेवरती समाधान. रनआउटची संधी. चला ना पटपट चल मित्रा, नवीन बॅटर लावतोय.
बघा थोडं वेळेचं बंधन गुणलेखक, थोडं फास्ट घ्या मित्रांनो. चंद्रकांत आलेत, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. म्हणजे चंद्रकांत आणि चंद्रकांत ही जोडी आहे. बॅटर चंद्रकांत, गोलंदाज चंद्रकांत, दोन्ही चंद्रकांत. छोटा गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. थोडं फास्ट घ्या मित्रांनो. बॅटिंग गोलंदाजी करणारी टीम मी आपल्याला वारंवार सूचना देतोय, कारण बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायच्या आहेत. एका दिवसामध्ये 16 संघांना खेळवायचं आयोजकांनी जे केलंय त्यांना चांगल्या मॅचेस द्यायचे तुम्हाला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक 2 चेंडू खाली येत आहेत. झेल सुटलाय, 2 धावा पूर्ण आणि 2च धावांवरती समाधान. 2 धावाने संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर संघाचा धावफलक 30 वरती, 30 धावा धावफलकावरती. फटका सजवला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून हा लांबवरचा षटकार आलाय, परंतु या षटकाराला जरी उशीर झाला असला तरी इथून पुढे कमबॅक करू शकतो का संघ. जाऊया गुणलेखकाकडे. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 36 वरती. 54चा पाठलाग, 36. अजूनही 18 धावांची गरज. 3 बॉल 18. सॉरी, 2च चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता शेवटचा चेंडू. मॅच मध्ये फक्त आता औपचारिकता बाकी राहिले. जवळजवळ 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा कारनामा मिलिंदने केला होता, परंतु आज मात्र तो मिलिंद काही कारनामे करताना दिसला नाहीये. स्वतःवरती नाखुश असेल. इथे विजयी झाला हा संघ आहे, तो संघ आहे बालूमामा स्पोर्ट्स मानसावाडा. चला